नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये 11वी ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यापासून ज्या 2 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत प्रवेशाच्या, त्यामध्ये नेमके किती विद्यार्थी ॲडमिट झालेले आहेत म्हणजे प्रवेश घेतलेला आहे आणि किती विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ह्या सगळ्यांचा डेटा इथं आपण उपलब्ध केलेला आहे. आजच्या तारखेचा आहे तो, आणि त्यावरून एक साधारणपणे आपल्याला अंदाज बांधता येईल की नेमकं कशा पद्धतीनं किंवा किती वेगाने ही प्रोसेस सुरू आहे किंवा करायला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून एक माहिती म्हणून आपल्यासमोर ती मांडत आहे. उद्या 25 जुलै 2025 नियमित तिसऱ्या फेरीसाठी प्रवेशासाठी सुरुवात होत आहे. उद्या साधारणतः 6 वाजल्यापासून, सकाळी 6 वाजल्यापासून आपण म्हणूया, विद्यार्थ्यांना त्यांचं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं पाहायला मिळेल. म्हणजे अलॉटमेंट विद्यार्थ्यांच्यासाठी उद्या डिक्लेअर होईल लवकर, आणि कॉलेजमध्ये पण ते लिस्ट कॉलेजच्या लॉग इनमधून जाईल आणि विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायला उद्यापासून सुरुवात होणार आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, तयारीत राहा, डॉक्युमेंट सोबत ठेवा, सगळं जाताना व्यवस्थित घेऊन जा. जो व्हिडिओ यापूर्वी काढलेला आहे तो नीट पहा की नेमका विद्यार्थी आणि पालक याने कोणत्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत त्या, बरोबर आहे. त्यामुळं आज आपण या व्हिडिओमध्ये डेटा ॲनालिसिस जो असणार आहे त्याचं पृथक्करण केलेलं आहे, त्याचं ॲनालिसिस केलेलं आहे की जे यांच्या वेबसाईटवर, अधिकृत वेबसाईटवरचाच हा डेटा असणारा आहे, या क्षणाचा आहे. वर आपण इथं डेट पण लिहिलेलं आहे, 24 जुलै 2025. तुम्ही आता ओपन करून बघू शकता, याच फिगर्स तुम्हाला पाहायला मिळतील. 11th ॲडमिशन प्रोसेस डेटा ॲनालिसिस, यामध्ये साधारणपणे टोटल इनटेक जो असणार आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र, 9,000 जे काही उच्च माध्यमिक विद्यालय आहे त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्यामध्ये टोटल इनटेक 21,41,430 इतका आहे, लक्षात घ्या. इतका इनटेक आहे टोटल इनटेक. परंतु नंबर ऑफ स्टुडंट रजिस्टर्ड जे असणार आहे ते 14,29,234 इतके असणारे आहेत. म्हणजे कॅप राऊंड 1 ज्यावेळी सुरू झालं त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे 12,71,295, त्यातनं काही कारणास्तव बाद झाले अर्ज आणि ती संख्या एक साधारणतः 70-80 कमी झाली. परंतु अगदी कॅप नियमित फेरी 1 प्रवेशाची सुरू होण्यापूर्वी 12,71,201 आपण म्हणूया इतके विद्यार्थी रजिस्टर्ड होते. म्हणजे तोपर्यंत एकूण काही निकाल लागलेला आहे बोर्डाचा 14 लाख, त्याचा विचार केला तर 2 लाख जवळजवळ विद्यार्थी अजून अनरजिस्टर्ड होते. ते या प्रवेश फेरीमध्ये किंवा ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे यांना त्याचा थांग पत्तासुद्धा नव्हता, अशी अवस्था होती. आणि ज्यावेळी मग नवीन रजिस्ट्रेशन सुरू केलं 2 टप्प्यांमधून 3 टप्प्यांमधून, त्यावेळेस साधारणपणे 2-1 लाख विद्यार्थी नवीन रजिस्टर्ड झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे हा डेटा जो आहे तो खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग असणारा आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं या फिगरवर इनटेक जरी टोटल इतका असला तरी रजिस्टर्ड स्टुडंट्स किती आहेत, कारण स्पर्धा तुम्हाला यांच्याबरोबर करायची आहे. त्यामुळं ही फिगर सगळ्यात महत्त्वाची असणारी आहे. यामध्ये 2 भाग आपण केलेत. एक कॅप इनटेक असणार आहे, म्हणजे कॅप थ्रू ॲडमिशन असेल, आणि कोटा थ्रू ॲडमिशन किती झाले काय आहे तो डेटा इथं आहे. कॅपचा इनटेक जो असणार आहे तो 17,66,037 इतका आपल्याला पाहायला मिळतो आहे कॅप इनटेक. पण सध्या कॅप थ्रू ॲडमिशन किती झालेले आहेत तर 6,04,407 इतकीच झालेले आहेत, लक्षात घ्या. म्हणजे किती विद्यार्थी शिल्लक राहिले तर कॅप वेकन्सी जी असणार आहे ती 11,61,630 इतकी असणार आहे. म्हणजे एवढे विद्यार्थी 6,04,407 विद्यार्थी ॲडमिट होण्यासाठी साधारणपणे प्रोसेस सुरू झाल्यापासून आता 21-22 दिवस झालेले आहेत किंवा त्यापेक्षाही जास्त दिवस झालेले असणार आहेत. म्हणजे जवळजवळ 3 आठवड्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय.
म्हणजे कॅप व्हॅकन्सी जी असणार आहे ती 11,61,630. तर इकडे बघूया, कोटाचा जो इंटेक असणार आहे तो 3,75,393 इतका दाखवतोय आपल्याला. परंतु कोटा अंतर्गत प्रवेश जे झालेले असणार आहे ते 1,16,260 इतके आपल्याला पाहायला मिळत आहेत. याची कॅप 1ला जर आपण पाहिले असेल ॲडमिट झालेली विद्यार्थी संख्या तर अतिशय कमी होती, इतकी कमी होती. आज त्या मानानं इथं ॲडमिशन जास्त झालेले आपल्याला किंवा इथल्या ॲडमिशनचा वेग निश्चित वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. माझ्या ॲनालिसिस जे काही मी आजपर्यंत केलेलं आहे त्याच्या अनुषंगानं मी सांगतोय. त्या मानानं इथं गती फार कमी आपल्याला ती दिसते. आणि कोटा व्हॅकन्सी जी असणार आहे ती 2,59,133 इतकी असणारी आहे. म्हणजे इथं दोन्ही मिळून कॅप ॲडमिटेड आणि कोटा ॲडमिटेड जर आपण पाहिलं, टोटल ॲडमिटेड आजच्या तारखेपर्यंत 7,20,667च मुलं फक्त ॲडमिट झालेले आहेत. जर यातून आपण सबस्ट्रॅक्ट केलं एवढ्या फिगरमधून तर एवढेच साधारणपणे विद्यार्थी अजून प्रवेशापासून वंचित आहेत. निकाल लागलाय 13 मेला, प्रवेश प्रक्रिया सुरुवातीला सुरू केली 19 मेला, पुन्हा घोटाळा प्रॉब्लेम, त्यानंतर सुरू केली मला वाटतं 26 तारखेला ओरिजिनल मार्कलिस्ट मिळालं. कारण यांना माहीतच नाही की ओरिजिनल मार्कलिस्ट शाळा सोडल्याचा दाखला कधी मिळतो, ज्यावेळी विद्यार्थी मागणी करतो परंतु तो उत्तीर्ण झाल्यानंतर ऑनलाईन रिझल्ट हा गृहीत धरला जात नाही दाखला देण्यासाठी. ओरिजिनल मार्कलिस्ट मिळालं 26 मेला आणि त्या दिवशी दाखले रिलीज केले किंवा त्यानंतर दाखले रिलीज केले आणि त्यानंतर मग 26 तारखेपासून पुन्हा ती दुसऱ्यांदा प्रोसिजर सुरू केली आणि ती 2 टप्प्यामध्ये रखडत कशी तरी ती पूर्ण झाली. आज त्याला गती देण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण 21 दिवसामध्ये फक्त एवढेच विद्यार्थी आता ॲडमिट झालेले आहेत आणि इथून 21 दिवस साधारणतः जर कॅल्क्युलेट केला तर ते 15 ऑगस्ट 17 ऑगस्टच्या पुढं जाईल. आणि विद्यार्थी एप्रिल मे जून जुलै आणि ऑगस्ट म्हणजे परीक्षा झाल्यापासून तो 5 महिने रिकामा आहे. डोक्याला काही ताप नाही, ABCDच विसरला तो, त्याला कळना झालंय. त्याला एकच लक्ष देते की ग्रँटेबल, अडेड, अनएडेड, एडेड, अनएडेड, सेल्फ फायनान्स, ते बी शब्द नीट उच्चारताना त्यातच तो गोल 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 फिरायला लागलाय. हा जर डेटा आपण पाहिला तर या डेटाच्या आधारे आपण सांगू शकतो की फक्त 21 दिवसांमध्ये 7,20,667च विद्यार्थी फक्त ॲडमिशन घेतलेले आहेत. दुर्दैवानं हा आकडा खूपच कमी आहे. त्यामुळं मला एक असं वाटतंय की शासनाचं ही प्रोसेस ऑनलाईन प्रोसेस सुरू होण्यापूर्वी एक परिपत्रक दिलेलं आहे की जिथं इयत्ता 11वीचे वर्ग कधी सुरू करावेत. त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की जास्तीत जास्त 11 ऑगस्ट 2025 पूर्वी हे वर्ग सुरू झाले पाहिजेत. आणि हे ज्यावेळी त्यांच्या लक्षामध्ये आलं त्यावेळेस तिसरा जो राऊंड आहे कॅप राऊंड 3 याच्या तारखा कमी केल्या, दिवस कमी केले. अगदी 6 दिवसामध्येच ही प्रोसेस गुंडाळायचं चाललेलं आहे, लक्षात घ्या. कारण त्याशिवाय हे उरकणार नाही, त्यांच्याही लक्षात आलेलं आहे. आणि तारीख तर तुम्ही डिक्लेअर केली 11 ऑगस्ट, तर त्याच्या पुढं गेलं तर आणखीन त्यांच्याबद्दल काय बोललं जाईल आता मी काही सांगू शकत नाही आहे. म्हणजे ही अवस्था निर्माण झालेली आहे. त्यातल्या त्यात थोडासा तरी परिणाम किंवा बोलणं कमी व्हावं म्हणून त्या डेट्स खूप कमी अंतरावर ठेवल्यात, कमी कालावधीमध्ये ती प्रोसेस पूर्ण करायचं चाललेलं आहे. आणि त्या दृष्टीनं मला वाटतंय की कॅप राऊंड 3ला उद्या जी काय अलॉटमेंट होणारी आहे, कॉलेजेसना जी काय विद्यार्थी संख्या दिली जाणारी आहे, यापूर्वी 20% आणि 30%च विद्यार्थी इंटेकच्या दिले गेलेले आहेत. म्हणजे ही भयानक अवस्था संपूर्ण राज्यामध्ये आहे. हे बरोबर नाही, कारण पहिल्या राऊंडलाच मॅक्झिमम मुलं ही ॲडमिट व्हायला पाहिजे होते, ॲडमिशन घ्यायला पाहिजे होते, पण तसं ते झालेलं नाही आहे. आत्ता परिस्थिती अशी आहे की आम्हाला विद्यार्थी मिळणार की नाहीत ही अवस्था शिक्षकांची आहे. कारण इथं अजून किती विद्यार्थी राहिलेत, 50% विद्यार्थी अजून प्रवेश घ्यायचे आहेत. त्यामुळं तिसरा जो राऊंड असणार आहे या 3rd राऊंडला
जास्तीत जास्त अलॉटमेंट करण्याची शक्यता आहे किंवा प्रत्येक कॉलेजना विद्यार्थी संख्या जास्त दिसतील आणि जास्त देऊन एक करतील की 2 दिवसात तुम्ही ते उरका प्रवेश, कसं शक्य आहे? म्हणजे एकीकडे तुम्ही इतका क्राऊड द्यायचा बरं का, बोजा वाढवायचा की ती सिस्टीमच कोलॅप्स झाली पाहिजे. आणि उद्या तसंच होणार आहे बघा. कारण ह्यांना त्या दिवसांमध्ये जर 11 तारखेच्या आत सगळं सुरू करायचं म्हटलं तर ते शक्य होणारच नाही आहे. त्यामुळे ही गडबड सुरू आहे आणि यामध्ये प्रवेश देणाऱ्यांची अवस्था सगळ्यात वाईट असणारी आहे. आणि विद्यार्थी पण विचार करणार की या 2 दिवसामध्ये कसं होणार, गर्दी बघूनच त्याला सुचणार नाही आहे. तर त्यामुळं डेटा ॲनालिसिस या पद्धतीनं पुढच्या घडामोडी घडतील असं एकंदरीत वाटतंय. म्हणजे ते जास्तीत जास्त ह्या राऊंडला विद्यार्थी काढतील, 4था राऊंड कसा तरी उरकतील. कारण त्यांनी अलॉटमेंट केले म्हणल्यानंतर कुठंतरी 4था राऊंड घेतला असं म्हणतील आणि ओपन टू ऑलला ते सगळं काही रिझल्ट डिक्लेअर करतील किंवा दिले आम्ही ॲडमिशन म्हणून. पण एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की काही ठिकाणी पालकांना आश्वासन दिली जात आहेत की ऑफलाईन ॲडमिशन आम्ही देऊ. पण या ऑनलाईन ॲडमिशनचं एक वैशिष्ट्य आहे की विद्यार्थ्यांना ऑनलाईन 11वीला ॲडमिशन घेणं किंवा अर्ज करणं कंपल्सरी आहे. त्याशिवाय तो 12वी बोर्ड परीक्षेला बसू शकणार नाही. त्यामुळं आपण या दृष्टिकोनातून या मुद्द्याकडं जास्त लक्ष द्या. शासन ज्यावेळी डिक्लेअर करेल किंवा द्या सगळ्यांना ॲडमिशन, तोपर्यंत कुणावरही विश्वास ठेवू नका. काय होईल सांगता येत नाही. त्यामुळं डेटा ॲनालिसिस एवढं सांगतोय की वेग इतका वाढवतील आणि तो बोजा कॉलेजवर येईल. ॲडमिशन देताना क्राऊड इतका जमा होईल, गोंधळ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. आणि उद्या माझ्या अंदाजानुसार असंच घडेल. तर ही एक डेटा ॲनालिसिस सवय आपणाला असायला पाहिजे. यावरून तर्क आपणाला लावता येतात की पुढं कशा पद्धतीनं ही प्रक्रिया चालू शकते, त्याचा एक अंदाज आपणाला बांधायला ते सोपं जातं. प्रवेशापासून कोणी वंचित राहणार नाही हे तर या फिगर स्पष्ट सांगतायत. पण कुठं प्रवेश मिळेल याबद्दल शाश्वती नाही. माझ्या आवडीचं कॉलेज मिळेल शाश्वती नाही, माझी आवडीची स्ट्रीम मिळेल शाश्वती नाही. अनप्रिडिक्टेबल आहे सगळं. जे घडल ते आता इथून पुढं आपल्याला स्वीकारावं लागणार आहे. तर मला वाटलं की या पद्धतीचं ॲनालिसिस आपल्या विद्यार्थी आणि पालकांच्या समोर ठेवावं आणि यातून पहिलं एक स्पष्ट होईल की प्रवेश हा सगळ्यांना मिळणारा आहे, कोणी वंचित राहणार नाही, हे तितकं स्पष्ट असणार आहे. मला वाटतं हा ॲनालिसिसचा भाग जो आहे तो निश्चित तुम्हाला समजलेला असणारा आहे. धन्यवाद.